जय शिवराय मित्रांनो. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास पती पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये 2,000 रुपये प्रति हप्त्याप्रमाणे 3 समान हप्त्यात प्रतिवर्ष 6,000 रुपयाचा लाभ करण्यात येतो. हे सर्वांना माहिती आहे. तुम्हाला जे अपात्र शेतकरी आहेत त्यांना आता नाव नोंदणी करायची त्यांच्यासाठी सुरू झालेले आहे. पण आता जे समोर सांगतोय ते पण तुमच्यासाठी महत्त्वाचंच आहे. लागवडीलायक क्षेत्रधारक, बँक खाते आधार संलग्न व योजनेची KYC केलेले शेतकरी कुटुंब PM किसान योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. या योजनेचा राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यायचा आहे, असं आवाहन कोणी केलं आहे? कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी. ही एक प्रकारची मोहीम सुरू झालेली आहे सध्या. आता ही मोहीम 15 जानेवारी 2024 पर्यंत राहणार आहे. 2 टप्प्यामध्ये याच्यामध्ये काम केलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 22 डिसेंबर 2023 पर्यंत, 15 जानेवारी शेवटची तारीख राहणार आहे. याच्यामध्ये काय काय होणार आहे? KYC प्रलंबित असलेली प्रकरणे, स्वयं नोंदी लाभार्थ्यांचे मान्यता प्रलंबित असलेले सर्व स्टाफ पेमेंट केलेले लाभार्थी. दुसऱ्या टप्प्यात 7 जानेवारी 2024 पर्यंत सर्व राज्यामध्ये भूअभिलेख नोंदी प्रलंबित असलेले लाभार्थ्यांची नोंदी पूर्ण करणे व गावातील नवीन पात्र लाभार्थ्यांची शोध घेऊन त्यांची PM किसान योजनेमध्ये नोंदणी करणे. ही माहिती आपले सरकार CSC तसेच आपल्या गावातील कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी तुम्ही संपर्क साधायचा आहे. या मोहिमेसाठी तुमच्या जे काही अडीअडचणी असेल त्या या मोहिमेअंतर्गत ग्रामीणस्तरीय अधिकारी कर्मचारी लाभार्थ्यांच्या योजनेतील सध्याची स्थिती तपासणे, KYC करणे, पोर्टलवर नोंदणी करताना जमिनीचा तपशील भरणे, फेस आयडेंटिफिकेशन ॲपचा वापर करून KYC करणे त्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणार आहेत. तसेच लाभार्थ्यांची बँक खाते आधार संलग्न केले असल्याची खातरजमाही यामध्ये मोहिमेमध्ये केल्या जाणार आहे. गावातील योजनेच्या लाभासाठी पात्र लाभार्थ्यांना शोध घेणं, निकषानुसार तपासणी अंती पात्र असलेल्या लाभार्थ्यांना PM किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी समाविष्ट करण्यात येणार आहे. विशेष मोहिमेअंतर्गत लाभासाठी विशिष्ट कारवाईच्या पात्र लाभार्थ्यांसाठी विशेष ग्रामसभेचे आयोजनही करायला सांगणार आहे. पुढच्या महिन्यामध्ये 16वा हप्ता लाभार्थ्याचे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी वितरित करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने नियोजन तसं केलेलं आहे. योजनेसाठी नोंदणी म्हणून तुम्ही या मोहिमेअंतर्गत भाग घेऊन तुम्हाला ज्या ज्या काही अडचणी असेल PM किसान सन्मान निधी योजनेच्या या सर्व सोडवण्यात येणार आहे. गावामध्ये प्रत्येक गावामध्ये हे पथक फिरणारे, ही मोहीम चालणार आहे. म्हणून जे अपात्र शेतकरी आहेत, तुमचे मित्र असेल, मंडळी असेल, नातेवाईक असेल, या सर्वांना तुम्ही सांगायचं आहे की याच्यामध्ये नाव नोंदवून घ्या. आता ही मोहीम सुरू झालेली आहे. परत ही मोहीम कधी सुरू होईल किंवा होणार नाही भविष्यात त्यासाठी सांगता येणार नाही. मात्र आता जी मोहीम सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही लवकरात लवकर आपल्या मित्रपरिवाराला सांगून नाव नोंदणी करून घ्यायची आहे आणि त्यांनाही थोडासा आधार मिळेल.